हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज तुमचा भाऊ एका खूप जास्त सुंदर ठिकाणी आलेलं आहे आणि ते ठिकाण आहे स्वामीनारायण मंदिर आणि ते आहे धुळ्याला. ॲक्च्युली सध्या स्वामीनारायण मंदिर आपल्याला प्रत्येक शहरांमध्ये बघायला मिळतं, पण हे धुळ्याचं जे मंदिर आहे त्याची सुंदरता खूप जास्त छान वाटते. सो मी विचार केला की आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवू. जरी आपले व्ह्युअर्स नाशिकचे असले, इन केस ते कधी ह्या साईडला आले तर नक्की ते व्हिजिट करू शकतील. सो चला बघूया की कसं आहे हे मंदिर आणि का मी या मंदिराला खूप सुंदर मंदिर आहे असं म्हणतोय. सो स्टे ट्यून. हे जे मंदिर आहे हे BAPS संस्थाने तयार केलेलं आहे. युजली जे भारतामधले जे काही सगळे स्वामीनारायण मंदिर आहे ते ह्याच संस्थेने सुरू केलेलं आहे. सो या मंदिराची खासियत म्हणजे इथे तुम्हाला आल्यावर जे वाइब्स मिळणार आहे, खूप पॉझिटिव्ह वाइब्स आहे इथे. आणि धुळेकरांसाठी तर खूप छान स्पॉट आहे, कारण ऑलरेडी धुळ्याला फार कमी स्पॉट आहे जिथे लोक जाऊन काहीतरी रिलॅक्स होऊ शकतील किंवा फ्रेश फील करू शकतील. सो येस, हा त्याच्यातला एक स्पॉट आहे की खूप सुंदर वातावरण इथे. तुम्ही संध्याकाळी जरी आले तरी इथे तुम्हाला खूप प्लेझंट फिलिंग येईल. आणि हे जे मंदिर आहे संध्याकाळी 4 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं आणि इवन मॉर्निंगला पण हे मंदिर चालू असतं. फक्त मध्ये 2 ते 4 आय गेस ते बंद असतं. सो चला बघूया.
सो कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर? आणि इथे तुम्ही बघितलंच की मंदिरा व्यतिरिक्त इथे तुम्हाला फूड कोर्ट आहे, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भरपूर काही प्ले एरियाज आहेत. सो येस, तुम्ही नक्की विजिट करू शकताय. धुळेकरांनी तर करू शकतायत, प्लस बाहेरून जर तुम्ही इथून ट्रॅव्हल करणार असाल तर तुम्ही विजिट करू शकतायत. सो कसं वाटलं मंदिर आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.